सगळ्या देवांचा देव महादेव किती भोळा देव आहे की तांब्याभर पाण्यानं सुद्धा हा देव प्रसन्न होतो। माणसाच्या जीवनामध्ये जे काही दुःख असेल ते दुःख नष्ट करण्याचं काम माझे भगवान भोलेनाथ करत असतात। आता काहींना प्रश्न पडला असेल, शिव महापुराण कथेनं कुणाच्या जीवनातील दुःख नाहीसं झालं? जो प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झाला तोच प्रश्न शौनकादी महामुनींच्या मनामध्ये निर्माण झाला। आणि म्हणूनच शौनकादी महामुनी सूतजींना प्रश्न विचारतात, सूतजी आम्ही अनेक प्रकारच्या कथा श्रवण केल्या, आता असं शास्त्र सांगा की भविष्यातील जी लोक आहेत त्यांचा कमी वेळामध्ये उद्धार होईल, असं एखादं शास्त्र सांगा। आणि मग सूतजी शिव महापुराण कथा सांगू लागले। तेव्हा शौनकादी मुनींनी सूतजींना प्रश्न केला, सूतजी आम्ही शिवकथा श्रवण करू, पण या शिव महापुराण कथेचा फायदा काय? किंवा आजपर्यंत कोणाच्या जीवनातील दुःख नाहीसं झालं ते आम्हाला सांगा। तेव्हा सूतजी सांगू लागले, शिव महापुराण कथेनं नारदजींच्या जीवनातील दुःख नाहीसं झालं, दुःख निघून गेलं। तर खूप सुंदर कथा सांगितली जाते। पहा, वक्ता बदलला की कथा सांगण्याचा ढंग सुद्धा बदलत असतो। कोणी म्हणेल नारदजी संत आहेत, मग नारदजी संत असताना देखील त्यांच्या जीवनामध्ये दुःख काय आलं? कारण संत आहे, नारदजींना कुठल्याच गोष्टीची चिंता नाही। चिंता कुणाला असावी? जे संसारिक माणसं आहेत त्यांना चिंता असणं हे बरोबर आहे, परंतु नारदजी नारायणाचे भक्त आहेत, संत आहेत, आणि संतांना कशाची चिंता? पहा तुम्ही, सगळी संसारिक मंडळी माझ्या समोर बसलेली आहे। आज प्रत्येक माणूस दुःखी आहे, प्रत्येकाला चिंता आहे। एखाद्याचं लग्न झालं नसेल तर त्याला चिंता आहे, मला पत्नी चांगली मिळेल का नाही याची चिंता। बर, पत्नी चांगली मिळाली, लेकरू चांगलं पोटाला येईल का नाही याची चिंता। मुलगा सुद्धा जन्माला आला, याचं शिक्षण चांगल्या पद्धतीने होतं की नाही याची चिंता। मुलाचं शिक्षणही होतं, नोकरी लागते, याचं लग्न होईल का नाही, बोला ना, याचं लग्न होईल का नाही चिंता। त्याचं लग्न झालं की नातू चांगले जन्माला येतील का नाही, सुनबाई घरात चांगले येईल का नाही याची। जिच्या घरामध्ये 4 आहेत तिला वाटतं या कधी माहेरी जातील याची चिंता। का बरं? या माहेरी गेल्याशिवाय हिला तुपातला शिरा खाताच येत नाही। जिला सून नाही तिला वाटते माझ्या हाताखाली कधी सून येईल याची चिंता। प्रत्येक माणसाच्या पाठीमागे चिंता आहे। या जगामध्ये सुखी कोणीच नाही। जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे। जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे। जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया
जगामध्ये कुणीच नाही. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. 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 हो यात सुख नाही, हो यात सुख नाही. 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 या संसार नगरी बाजार भरला ग बाई. 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 या जगामध्ये कुणी सुखी नाही. तुम्हाला वाटत असेल की ताई तुम्ही खूप सुखी आहात, मला वाटते तुम्ही फार सुखी आहात, पण खरं सांगते या जगामध्ये कुणी सुखी नाही. प्रत्येकाच्या मागे काही ना काही कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं दुःख आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. प्रत्येक जण दुःखी आहे. या कलियुगामध्ये तर देवाधिकांनी सुख दुःख हे माणसाच्या हातामध्येच ठेवलेलं आहे. काही काय म्हणतील ताई सुख आणि दुःख हे आपल्या हातात कसं बरं? कधीतरी विचार करा. सुख हे आपल्याच हातामध्ये आहे. जेव्हा तुम्ही जीवनामध्ये संसारामध्ये तुमच्या मनासारखं जगता तेव्हा तुम्ही फार सुखी असतात. पण कुठं तरी मनाच्या विरुद्ध घडलं तर आपण लगेच संसारामध्ये दुःखी होतो. बरोबर आहे ना हे? हा, तुमचे मालक म्हटले माहेरी जाऊ नका, तरी सुद्धा तुम्ही माहेरी गेल्या का? त्यामध्ये तुमचं सुख आहे. परंतु खूप वेळा तुम्ही माहेरी गेल्या आणि तुमचे मालक एक दिवस ओरडले, नाही जाऊ दिलं, तर तुम्हाला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं, म्हणजे तुम्ही दुःखी होता. याचा अर्थ काय? सुख आणि दुःख हे आपल्याच हातात आहे, पण आपल्याला कळत नाही. आज माणसं स्वतःच्या दुःखाने कमी दुःखी आहेत, परंतु दुसऱ्याच्या सुखाने जास्त दुःखी आहेत. पहा तुम्ही, जेव्हा तुम्ही दुकानामध्ये जातात तुम्हाला पाहिजे तशी साडी घेऊन येतात. एवढं सुख असतं त्या साडीचं का? तुमच्या मनाची असते ना. मग 5,000 असेल, 10,000 असेल, आवडीचा रंग असेल, काय असेल ती साडी. जेव्हा आम्ही एखाद्याच्या लग्नामध्ये ती साडी घालून जाऊ ना, दुसऱ्याची भारीची साडी पाहिली की आम्ही जागेवरच पंक्चर होतो. खूप वाईट वाटतं, तिची कशी माझी कशी. आता दुकानातून तुम्हीच तुमच्या मनानं आणलेली असती, या गोष्टीचं सुख बाजूलाच जातं, पण दुसऱ्याचं पाहिलं का जास्त दुःखी होतो आपण. म्हणजे आज माणसं सुख दुःख आपल्या हातात हे माणसांना कळत नाही, दुसऱ्याच्या सुखाने जास्त दुःखी होतात. पण सांगेल मी तुम्हाला, जीवनामध्ये सुखी आणि समाधानी जर राहायचं असेल तर जीवन जगत असताना अपेक्षा न ठेवता जर तुम्ही जीवन जगलात तर तुमच्या सारखा जगामध्ये दुसरा सुखी समाधानी दुसरं कोणीच नसणार. पण आज आम्हाला दुसऱ्याचं सुख पाहिलं का पोटामध्ये 10-15 कळा एकदमच निघून निघतात.
पण अपेक्षा न ठेवता जीवन जगलो तर आयुष्यभर तुम्ही समाधानी राहतात. कधीतरी दुःख झालं फक्त मनाला समजावून सांगा. पण आज आम्हाला तसं जमतच नाही. सुख दुःख हे आपल्याच हातात आहे, आपल्या मनावर आहे. आपण ठरवलं दुसऱ्याचं जर आपण एखादी गाडी पाहिली, बंगला पाहिला, आपल्या मनात विचार आले की आपलं पण असं पाहिजे तसं पाहिजे, आपण जास्त दुःखी होतो. परंतु दुसऱ्याचं घर पाहून आपण जर आनंदी राहिलो, मनाला जर समजावून सांगितलं की आपलंही एक दिवस असं घर असेल, असं जर मनाला समजावून सांगितलं तर दुसऱ्याची वस्तू पाहून आपण कधीच दुःखी होणार नाही. पण हे माणसांना आज कळतच नाही. आणि हे सगळं खेळ आपल्या मनावरती चालू आहे. एवढं विचित्र आहे. याला म्हटलं इथं जाऊ नको बाबा, ते तिथंच जात. एके ठिकाणी एक सुंदर भजन आलेलं आहे. ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, राधे तेरे चरणों की, श्यामा तेरे चरणों की. तकदीर बदल जाए, सच कहता हूँ राधे, सच कहता हूँ राधे. या मनाला म्हटलं ना बाबा इथं जाऊ नको, ते तिथंच जात. या सगळ्या गोष्टींचं तात्पर्य एकच सांगायचंय. जीवनामध्ये अपेक्षा न ठेवता जीवन जगलात तर तुमच्या एवढं सुखी आणि समाधानी या जगामध्ये दुसरं कोणीच नसेल. मग कधीच दुसऱ्याची वस्तू पाहून माणसानं जळायचं नाही, उलट मनाला समजावून सांगायचं. मग पहा तुमचं आयुष्य, तुमचं सुंदर जीवन बनल्याशिवाय राहणार नाही. तर जगामध्ये प्रत्येक जण दुःखी आहे. तर नारद जे संत आहेत, संतांना कशाचं दुःख? परंतु नारदजींच्या जीवनामध्ये दुःख आलं आणि ते दुःख शिवकथा श्रवण केली, ती कुणी सांगितली ते मी पुढे सांगणार आहे. कथा खूप सुंदर आहे, सर्वांनी लक्ष देऊ नाही का. एकदा नारदजी तपश्चर्या करायला लागले. नारदजी तप करायला लागले ही बातमी कळाली इंद्राला. आणि पहा, इंद्राला कुणाचं तप सहन होत नाही, कुणाचं पद प्रतिष्ठामान सहन होत नाही. इंद्राने विचार केला, अरे नारदजी तप करतील, तप करून माझं पद काय असेल ते हिरावून घेतील. याच्यासाठी इंद्राने कामदेवाला पाठवलं. कामदेव जाओ और नारद जी की तपश्चर्या भंग करके आओ. तपश्चर्या भंग करायला पाठवलं. पण पहा, कामदेव एकटे नाही आले, गंधर्व अप्सरा सगळ्यांना घेऊन आले. कामदेव ज्या ठिकाणी नारदजींची तपश्चर्या चालू होती सगळेजण त्या ठिकाणी आले. परंतु इंद्राने सांगितलं होतं, जोपर्यंत नारदजींची तपश्चर्या भंग होत नाही तोपर्यंत भजन बंद करायचं नाही. आणि मग जोरामध्ये भजन चालू झालं. अप्सरा नाचू लागल्या, गंधर्वांचं गायन सुरू झालं आणि एवढं जोरात एवढं ताकदीचं नृत्य सुरू झालं त्या ठिकाणी. गंधर्वांचं गायन करता करता कसे फाटून गेले, सा सुद्धा म्हणता येईना त्यांना. अप्सरांचं नृत्य चालू असताना पायातील घुंगरं तुटून गेली, पण तरी सुद्धा नारदजींचं तप भंग झालं नाही. कामदेव म्हटले, मूर्खांनो थोडं जास्त जोरात करा.
एकदा आमच्या भाविका ताई आणि दर्शन महाराज दोघांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. खूप सुंदर. आमच्या मोनिका ताई असतील. कामदेव रागात आले, म्हटले बंद करा, काहीच कामाचे नाही तुम्ही, उठा इथून, चालते व्हा तुमच्या घरी. सगळे गप झाले, आपापल्या घरी निघून गेले. कामदेवांनी नारदजींनी कामदेवांना हरवलं, पण कामदेवांनी नारदजींना 3 गोष्टींनी हरवलं. हातामध्ये फुलांचा हार घेतला, नारदजींच्या गळ्यामध्ये घातला, नमस्कार केला आणि स्तुती केली. नारदजींनी कामदेवांना हरवलं, पण कामदेवांनी नारदजींना 3 गोष्टींनी हरवलं. फुलांचा हार, नमस्कार आणि स्तुती. 3 गोष्टींनी नारदजींना हरवलं. आता पहा, फुलांचा हार, याच्यामध्ये फार मोठी गंमत आहे. फुलांचा हार घालणारा ताट उभा असतो आणि ज्याच्या गळ्यामध्ये हार घालायचा आहे तो वाकलेला असतो. याचा अर्थ काय? जोपर्यंत माणूस हारासमोर हार मानत नाही तोपर्यंत गळ्यामध्ये फुलांचा हार येत नाही. म्हणून फुलांचा हार, नमस्कार, जो नम्रतेने केला जातो, आदराने केला जातो, त्याला नमस्कार म्हणतात. पूर्वीच्या काळी लोक पहाटे उठली ना गावामध्ये जायची, रस्त्याने जात असताना मित्र जर त्यांचे भेटले तर काय म्हणायचे? नमस्कार करायचे किंवा राम राम तात्या म्हणायचे. पण आता म्हणतात नमस्कार, त्याच्या घशात बेडूक फसले. कुठून असा नमस्कार आलाय कुणास ठाऊक. नमस्कार म्हणजे नम्रतेने जो केला जातो, वाकून जो केला जातो, आदराने जो केला जातो आणि प्रेमळ भाषेमध्ये जो केला जातो त्याला नमस्कार असे म्हणतात. तर फुलांचा हार, नमस्कार आणि स्तुती. नारदजींची स्तुती केली, नारदजी स्तुतीला भुलले. पहा, जीवनामध्ये जर एखादं चांगलं काम केलं असेल आणि समाजानं जर त्या गोष्टीचं कौतुक केलं असेल ना, समजावं ईश्वरानं त्या गोष्टीचं तुमचं कौतुक केलेलं आहे. स्तुती कोणाची केली पाहिजे? जी माणसं समाजामध्ये चांगलं काम करतात, धर्माप्रमाणे वागतात, त्यांची स्तुती केली पाहिजे. पण मला सांगा, एखादा चोर आहे, त्यानं चांगली चोरी केली, खूप पैशांची लूटमार केली आणि आपण त्याला म्हटलो शाबास पठ्या, काय चोरी केली तू, ही चोरी माणसाला फसवणारी आहे, फसवणारी चोरी आहे, स्तुती आहे. उदाहरणार्थ, एखाद्या घरामध्ये सासू आणि सुनेचे भांडण झाले, सुनबाई सासूबाईला खूप भांडली आणि मग शेजारीन बाई म्हटली सुनबाईला, बरं झालं, खूप सुंदर भांडण केले दोघींनी, तू असंच करायला पाहिजे होतं. अशी स्तुती काहीच कामाची नाही. स्तुती करा, पण कुणाची केली पाहिजे, कधी केली पाहिजे हेही कळणं फार गरजेचं आहे. एवढं सुंदर आपण सप्ताहाचं नियोजन केलंय. एखादा व्यक्ती जर या ठिकाणी वर्गणी देत नसेल, दान धर्म करत नसेल, फक्त स्तुती करा, एवढंच म्हणा, रामभाऊ तुमच्या सारखा बंगला अख्ख्या गावात कुणाचा नाही. ते म्हणते काल्याची पंगत आपलीच. फक्त स्तुती करा. माणसा स्तुतीला फार बोलतात. देवाला स्तुती आवडते, मग तुम्हाला आम्हाला का आवडणार नाही? स्तुतीने माणसं कशी फसत असतात, कशी भूलतात. एक उदाहरण सांगते. कदाचित गुरुवारांच्या मुखातून तुम्ही ऐकलं असेल, पण मी मगाशीच बोलले, जसा वक्ता बदलतो ना तसं सांगण्याचा ढंग सुद्धा बदलत असतो. 3 मुली होत्या, अतिशय देखण्या, एवढ्या सुंदर, लांब सडक त्यांचे केस होते, खूप सुंदर दिसायला, रंग गोरा होता, भुवया म्हणजे धनुष्याला लागलेला बाणच की काय, एवढ्या सुंदर, अप्रतिम. पण तिघींकडे 3 चमत्कार होते. एक होती बोबडी, दुसरी होती तुतानी, तिसरी होती गेंगानी. त्यांचं बोलणं ऐकलं की पाहुणे आशे उठायचे, पुन्हा येळेगाव तुकारामाचं गावाचं तोंडच पाहत नव्हती. खूप वेळा वडिलांनी पाहुणे बोलावले, पण त्या बोलल्या की जमलेलं मोडायचं. आणि पूर्वीच्या काळी कसं होतं, मुलींचं लवकर जमत होतं.
पूर्वी अशी एक प्रथा होती, मुलींना बोलायला लावायचे. पाहुणे पाहायला आले ना, तुझं नाव काय, शिक्षण किती झालंय, का बोलायला लावायचे बरं? बोलण्यामध्ये कुठं वाकडी तिकडी आहे की नाही हे चेक करण्यासाठी ते बोलायला लावायचे. बाई चहा घेऊन ये, पाणी घेऊन जा असं का म्हणायचे? चालण्यामध्ये कुठं एक पाय वाकडा तिकडा नाही ना हे पाहण्यासाठी तिला पाणी घेऊन बोलवायचे. तर या सगळ्या गोष्टी पूर्वीच्या काळी होत्या. पण आता मुलगी पाहिली ना, ती कशी बोलते, कशी चालते, तिचं वय काय हे कुणीच पाहत नाही. फक्त तिचा चेहरा पाहून, नाक पाहिलं की लगेच लग्न जमतं आमच्या आपल्या इकडे आताच्या काळामध्ये. पण पूर्वीच्या काळी अशी प्रथा होती, बोलायला लावायची, चालायला लावायचे, या सगळ्या गोष्टी होत्या. पण पूर्वीसारखं आता अजिबात काही राहिलं नाही. तर त्यांचं जुळत नव्हतं. यदा कदाचित जुळलं तर लगेच मोडायचं. वडील बिचारे थकून गेले, काय करावं काही कळेना. वडील म्हटले, पुरीनो आता हा शेवटचा प्रयत्न आहे, उद्या पाहुणे जाईपर्यंत कुणीच काही बोलायचं नाही. त्या म्हटल्या, पप्पा ठीक आहे, आम्ही काहीच बोलणार नाही. दुसऱ्या दिवशी पाहुणे आले. जेवढ्या मुली सुंदर होत्या ना, तेवढा सुंदर स्वयंपाक बनवलेला होता. पाहुणे आले, जशा मुली पाहिल्या तशा पसंत पडल्या. एकाच घरामध्ये 3 मुली गेल्या, एवढ्या सुंदर मुली होत्या. मुली पसंत पडल्या, लगेच सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आटोपण्यात आला. सकाळी आलेले पाहुणे सायंकाळच्या 4 वाजता जेवायला बसले. आणि जेवढ्या मुली दिसायला सुंदर तेवढा सुंदर स्वयंपाक. काय काय होतं त्याच्यामध्ये? कढी होती, वडी होती, खीर होती, पापड होते, भजे होते, कुरडई होता, मसाली भात होता, खिचडी भात होता, गुलाबजामुन होते, बालुशाही होती. तोंडाला पाणी सुटून देऊ नका. खूप सुंदर पंचपक्वान होते. शिरा तर असा होता, ज्याचे 32च्या 32 गायब झाले ना, त्यानं सुद्धा तोंडात टाकावून गटकन पोटात जावा, एवढा सुंदर शिरा होता. सकाळी आलेले पाहुणे सायंकाळच्या 4 वाजता जेवायला बसले. मुलींनी स्वयंपाक वाढला. सुंदर पंचपक्वानांचं ताट प्रत्येक पाहुण्यांसमोर आहे. पाहुण्यांनी जेवायला सुरुवात केली. पण त्या पाहुण्यांमध्ये एक कमी पोटाचा पाहुणा होता, छोट्या पोटाचा होता. त्याचं पोट पटकन भरलं. पोट पटकन भरल्या कारणाने त्याने विचार केला, अरे सकाळपासून आम्ही आलो तर एक सुद्धा पोरगी काही बोलली नाही, काहीतरी करून यांना बोलतं करायचं. याच्यासाठी त्यानं कढीची वाटी घेतली. आणि कढी अशी होती, सुंदर फोडणी दिलेली होती, लसणाची, मोहरीची. कढी घेतली. कढी खाणारा शहरातील असो अथवा खेड्यातील असो, कढीमध्ये 5 बोट बुडावी आणि फुरकन फुरका मारावा. फुरकन फुरका मारल्याशिवाय कढीची टेस्ट कळत नाही. प्रयोग घरी गेल्यानंतर करून पहा तुम्ही. वाटीनं कढी पिऊन पहा, चमच्यानं पिऊन पहा, फुरका देऊन पहा. तिन्ही गोष्टीमध्ये एक वेगळीच टेस्ट लागते आपल्याला. त्या पाहुण्यानं कढीची वाटी घेतली. 5 बोट होती, कढीमध्ये बुडवली, फुरकन फुरका मारला. तो म्हटला, वा काय कढी झाली, काय काय घातलं असेल या कढीला. येळेगाव जुनं कढी केली होती, पातेलं घेऊनच बाहेर आली. ती म्हटली, पाहुणा त्यात देऊ घातलं, मेव घातलं, तकालपातून घामाघूम झाले, घ्या ना कली वालू का पली पली. जो कढी पेत होता ना, त्या कढीच्या पातेल्यातच उलट झालं. तेवढ्यात दुसरी शिरा वाढत होती, पण ती मध्ये मध्ये अडकत होती. ते म्हटले, अगं बोलली. जो शिरा खात होता ना, त्याच्या नरड्यातच घा फसला. तेवढ्यात तिसरी पळत आली. ती म्हटली, काय केलं तुम्ही, काय केलं, काय केलं, मोन 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 जमण्यानं मोन. येणे गाव तुकाला कन्न का. पाहुणे असे उठल्या जेवत्या ताटावरून, पुन्हा येळेगावचं तोंडच पाहिलं नाही. हायवेवरूनच कट मारायचे, पण आतमध्ये काही येत नव्हती. असं थोडासा विनोद केला. ही स्तुती आहे, स्तुती माणसाला फसवते. तर फुलांचा हार, नमस्कार आणि स्तुती. देवाची सुद्धा स्तुती केलेली आहे. भगवंताला काय आवडते नाथांनी सांगितलेलं आहे. आवडी
देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन भगवंताला काय आवडते तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी भगवंताला काय आवडते याची सुद्धा स्तुती नाथांनी वर्णन केलेलं आहे. तर सांगण्याचं तात्पर्य एकच आहे फुलांचा हार नमस्कार आणि स्तुती. नारदजी स्तुतीला भुलले. नारदजींनी कामदेवांना 3 गोष्टींनी हरवलं परंतु कामदेवांनी नारदजींना 3 गोष्टींनी हरवलं फुलांचा हार नमस्कार आणि स्तुती. नारदजींच्या मनामध्ये काम निर्माण झाला अहंकार झाला आणि नारदजी भगवान श्री शंकरांकडे आले. भगवान भोलेनाथानं आलेल्या भक्ताला पाहिलं खूप आनंद झाला. नारदजी या कैलासामध्ये तुमचं स्वागत आहे. खूप दिवस झाले तुमची भेट नाही झाली पण आज खूप आनंदित दिसतात तुम्ही. आनंदाचं कारण काय? नारदजी सांगू लागले भगवान आज या पठ्यानं कामाला जिंकले. काम जिंकला आम्ही. भगवान शिवजी म्हणतात नारदजी तुम्ही कामाला जिंकलं पण आम्ही कामाला जाळून टाकलं. खूप अहंकार झाला आणि खरं सांगते या कामानं आजपर्यंत कुणाला सोडलं नाही. इंद्र पडली भग चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा. इंद्र पडली भग चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा
झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा इंद्र पडली भागा चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा इंद्र पडली भाग चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा इंद्राला भग पडली चंद्र काळा झाला आणि आज नारदजी नारायणाचं भजन करण्याऐवजी कामाचंच भजन करू लागले. भगवान श्री शंकर म्हणतात नारदजी तुम्ही काम जिंकला पण आम्ही कामाला जाळलं. पण ही गोष्ट तुम्ही मला सांगितली तर श्री विष्णूंना सांगू नका. नारदजी म्हणतात हा बाबा लागला माझ्यावरती जळायला. या बाबाला काहीच काम नाही. आले वैकुंठामध्ये भगवान श्री विष्णूंनी स्वागत केलं. या नारदजी स्वागत आहे वैकुंठामध्ये. काय चाललंय कसं चाललंय विचारलं सर्व काही. नारदजी म्हटले देवा सगळं चांगलं आहे पण या पठ्ठ्यानं काम जिंकला. काम जिंकला तर श्री विष्णू म्हणतात वा 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 नारदजी कौतुक आहे तुमचं तुम्ही कामाला जिंकलं. आम्ही तर कामाला जागेवर भस्म करून टाकलं पण कौतुक आहे तुमचं तुम्ही कामाला जिंकलं. रामाचं भजन करणारे नारदजी कामाचंच भजन करू लागले की काम जिंकला काम जिंकला. नवे नवे पेपरला सुद्धा बातमी नारदजींनी काम जिंकला काम जिंकला. टीव्हीला सुद्धा बातमी नारदजींनी काम जिंकला काम जिंकला. सगळीकडे एकच चर्चा नारदजीनं काम जिंकला काम जिंकला. भगवान श्री विष्णूंच्या गोष्ट लक्षात आली अरे काम जिंकला असं म्हणता म्हणता चांगल्या लेकराचं नुकसान व्हायला लागले. नारदजींचा अहंकार दूर करण्यासाठी भगवान परमात्म्यानं एक मायावी नगर तयार केलं की ज्या नगराचं नाव आहे श्रीनिवासपूर. त्या श्रीनिवासपूर नगरीमध्ये शीलनिधी नावाचा राजा आणि त्याची मुलगी विश्वमोहिनी की जी विश्वाला मोहून टाकेल अशी ती विश्वमोहिनी. कामाचं भजन करत करत नारदजी निघाले. इकडे तिकडे भ्रमंती करू लागले परंतु काही राजकुमारांची गर्दी पाहिली आणि तिथे नारदजी आले. विचारलं कशाची गर्दी आहे काय काही झालंय का. कुणीतरी म्हटलं या ठिकाणी शीलनिधी राजाची मुलगी विश्वमोहिनी अप्रतिम सुंदर आहे तिला प्राप्त करण्यासाठी आमची गर्दी आहे. किती सुंदर आहे जाऊन पहा ना. आले नारदजी श्रीनिवासपूर या ठिकाणी. शीलनिधी राजानं स्वागत केलं. नारदजी या आमच्या नगरीमध्ये तुमचं स्वागत आहे. नारदजींचा पाहुणचार केला राजाने आणि राजे म्हटले नारदजी आलात तर एक काम करून जा माझ्या मुलीचं भविष्य सांगून जा. कुठेही मुलगी बोलवा पटकन तिला. आता नारदजी मुलगीच पाहायला आले होते पटकन बोलवा. आली विश्वमोहिनी जशी चालत आली होती ना ठुमकत 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 नारदजी तिच्या चालण्यालाच भुलून गेले. नारदजी म्हटले अरे या जगामध्ये एवढं सौंदर्य आहे हे जर मला माहिती असतं तर कालच्या पेपरला न्यूज दिलीच नसती की नारदजीनं काम जिंकलाय. विश्वमोहिनी आलेली पाहिली नारदजी भुलून गेले. शीलनिधी राजा म्हणतात नारदजी माझ्या मुलीचं भविष्य सांगा. हातामध्ये नारदजींनी आपल्या हातात हात घेतला विश्वमोहिनीचा. आता हात पाहायचा ना तर नारदजी तोंडच पाहत होते. कुणीतरी म्हटलं नारदजी हात पाहा तोंड नका पाहू. नारदजींनी हात पाहिला हातावरती होतं विश्वाचा मालक हिला पती मिळेल. परंतु नारदजी खोटं बोलले. ही ज्याच्या गळ्यामध्ये माळ घालेल तो तिचा पती असेल. असं म्हणून नारदजी वैकुंठाला आले. त्या ठिकाणी येऊन भगवंताचा धावा करू लागले. भगवान प्रगट हो जाओ. भगवंताचा धावा केला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले आणि प्रगट झालेल्या भगवंताने विचारलं नारदजी संत आहात तुम्ही काय पाहिजे ते मागा.
नारदजी काय पाहिजे? भक्ती ज्ञान वैराग्य नाही भगवान. भक्ती ज्ञान वैराग्य या सगळ्या गोष्टी आहेत माझ्याकडे. मग मला सुंदर बनवा. सुंदर? नारदजी तुम्ही जसे आहात तसे खूप सुंदर आहात. नाही भगवान, मला तुमच्यासारखं सुंदर बनवा. किती सुंदर? खूप सुंदर. किती सुंदर? खूप सुंदर. किती? खूप 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 खूप. बर, माझ्यासारखं सुंदर बनवतो. पण नारदजी, माझे तर अनेक रूप आहेत. मग कोणतं रूप पाहिजे तुम्हाला? भगवान, मुझे हरी रूप दे दो. हरी या शब्दाचा अर्थ वानर देखील होतो. हरी रूप देतो म्हटल्याच्या नंतर भगवान म्हटले तथास्तु. नारदजी सुंदर झाले, पहिल्यापेक्षा जास्त सुंदर. सुंदर अंग कांती आहे, सुंदर. नारदजी अप्रतिम सुंदर, पण तोंडातच बंदर. तोंड पाहिलंच नाही, फक्त अंग पाहिजे. मी किती सुंदर, मी किती सुंदर. आले श्रीनिवासपूर येथे. राजकुमारांची गर्दी. आणि नारदजी जसे आले तसे पहिल्याच पंक्तीला येऊन बसले. का? आता विश्वमोहिनी येणार, गळ्यामध्ये माळ घालणार. नारदजी येऊन बसले, पण तरी सुद्धा फक्त शरीरच पाहतात. मी किती सुंदर, मी किती सुंदर, पण तोंड पाहिलं नाही ना. नारदजींचं तोंड पाहिलं होती, सगळी राजकुमार हसायला लागली. पण नारदजी विचार करायचे, अरे मी खूप सुंदर आहे म्हणून मला हसत असते. पण नारदजींचा अहंकार वाढत होता, वाढत होता. विश्वमोहिनी आली, हातामध्ये फुलांचा हार आहे, माळ आहे. विश्वमोहिनी आली, पहिलंच हे बाबा पंक्तीला पाहिलं, तिने ती पंगतच बदलली. ती लाईन सोडली, दुसऱ्याच लाईनीला जाऊन गेली. दुसऱ्या लाईनीला गेली विश्वमोहिनी. नारदजी म्हणतात, तिने मला पाहिलं नाही का? तीन पटकन उठायचे, म्हणायचे, हो कहा जा रही है, कहा जा रही, उसने मुझे देखा नहीं. कोणीतरी म्हणायचं, नारदजी जागेवर बसा, ते तुमच्याकडेच येणार आहे. नहीं, मुझे ऐसा लगता है कि उसने मुझे देखा नहीं. यहाँ पर मैं ही बहुत खूबसूरत हूँ, पर उसने मुझे देखा नहीं, उसने मुझे देखा नहीं. बाकीचे राजकुमार म्हणायचे, नारदजी थोडं शांत बसा तुम्ही. तुमच्या एवढं सुंदर इथं कुणीच नाही, ते तुमच्याकडे येणार आहे. असं म्हटलं की नारदजींना जास्तच अहंकार व्हायचा. मग त्या जास्त शरीराला पाहायचं, मी खूप सुंदर, मी खूप सुंदर, मी खूप सुंदर. भगवान परमात्मा राजकुमाराच्या वेशीमध्ये त्या ठिकाणी बसलेले होते. तिने भगवंताला ओळखलं आणि भगवंताच्या गळ्यामध्ये माळ घातली. नारदजी रागात आले. नारदजी म्हटले, धिक्कार या पुरीचा. असं म्हणतात मुलीला भोले जय हो जय हो. नारदजींना उपदेश करतात. शिवनाम जपली सहारा मिलेगा, डूबी हुई को किनारा मिलेगा. शिवनाम जपले सहारा मिलेगा.
पुढे ब्रह्मदेव नारदजींना शिव महापुराण कथा सांगतात. पुढे काय झाले आपण भजनानंतर पाहू. सर्वांना विनंती असेल, कालच मी सांगितलं, कुणाला पाठीचा त्रास, कुणाला झोपेचा त्रास, कुणाला गुडघेचा त्रास, तर सगळ्यांनी एकदा उठून प्रेमानं भजन करू आणि नंतर कथेला पुढे घेऊन जाऊ. सगळ्यांनी उठून उभे राहा. महिला मंडळ, आज सगळ्यांनी जर पाऊल खेळल्या नाहीत तर मी कथा आज 6 वाजेपर्यंत सांगणार, नाही तर रात्रभर चालून देईल. स्वतः जसा वर पाहिजे तशी आवड निवड असते, पण या पुरीला रूपाचं त्याचं काहीच कळत नाही. धिक्कार या पुरीचा. एवढी राजकुमारांची गर्दी, मी सगळ्यांमध्ये सुंदर आहे तरी सुद्धा हिनं माझा स्वीकार केला नाही. धिक्कार आहे असं म्हणून नारदजी रागामध्ये आले. आणि रागात आलेल्या नारदजीला कुणीतरी म्हटलं, नारदजी अगोदर तुमचं तोंड पहा ना आरशामध्ये. नारदजी म्हटले, असं पाण्याचा प्रतिबिंब होत, त्या ठिकाणी गेले नारदजी आणि पाण्याच्या प्रतिबिंबामध्ये नारदजींनी स्वतःचं तोंड पाहिलं आणि लक्षात आलं, अरे सगळीकडे सुंदर पण तोंडातच बंद. माकडाचं तोंड पाहिलं, वानराचं तोंड पाहिलं, नारदजींना जास्तच राग आला आणि नारदजी रागामध्ये वैकुंठाला निघाले. पण जात असताना भगवान राजकुमाराच्या वेशेमध्ये पाहिलं आणि त्या रथामध्ये विश्वमोहिनी होती. मूळ रूपामध्ये आलेले भगवान पाहिले. नारदजी अधिकच रागामध्ये आले, भगवान फसवलं तुम्ही मला, माझा अपमान झाला तुमच्याकडून, अपमान केला तुम्ही माझा. माझा शाप आहे तुम्हाला भगवान, की जिला मला प्राप्त करून घ्यायचं होतं ना, तिचा तुम्ही माझा तिचा आणि वियोग केला. माझा शाप आहे तुम्हाला. तुमचाही त्रेतायुगामध्ये तुमचा आणि तुमच्या पत्नीचा वियोग होईल असा शाप दिला. आणि भगवान, जे तोंड तुम्ही मला दिलं ना, याच जातीची जी तोंड आहेत, या जातीची जी वानर आहेत, त्यांचीच मदत तुम्हाला भविष्यामध्ये घ्यावी लागेल अशी शापवाणी झाली. शापवाणी झाली. मायावी नगर नष्ट झालं, विश्वमोहिनी संपून गेली आणि भगवान त्या ठिकाणी मूळ रूपामध्ये आले. भगवंताला मूळ रूपामध्ये पाहिलं. नारदजीने विचारलं, भगवंता हे काय होतंय? नारदजी, ही माया होती. देवा, चूक झाली माझी, शाप दिला मी तुम्हाला. नारदजी, स्वतःला दोष देऊ नका. जे काही घडते माझ्या इच्छेनं घडतंय, स्वतःला दोष देऊ नका. नारदजी म्हणतात, नाही भगवान, भले माया असेल परंतु त्या मायेमध्ये मी तुम्हाला शाप दिला. या वाणीमध्ये तुमच्याविषयी शाप बाहेर आले. ज्या वाणीनं भजन करायचं त्या वाणीतून शाप बाहेर पडले. भगवान, धिक्कार आहे माझा, क्षमा करा मला. नारदजी स्वतःला दोष देऊ लागले आणि दोष देत देत ते ब्रह्मदेवांकडे आले. ब्रह्मदेवाला शरण आले. सांगितलं, ज्या मुखातून भगवंताचं भजन करायचं, आजपर्यंत ज्या मुखातून नारायणाचं भजन करत होतो, त्याच तोंडातून त्याच वाणीतून ज्या देवाचं भजन करत होतो त्या देवाला शाप दिला. शापातून मुक्तता होईल याच्यासाठी काहीतरी करा. तेव्हा ब्रह्मदेव म्हटले, नारदा, काळजी करू नको, वाणीचा दोष निघून जावा याच्यासाठी मी तुला शिव महापुराण कथा सांगतो. त्या ठिकाणी शिवशास्त्र सांगायला सुरुवात केली. ब्रह्मदेव नारदजींना उपदेश करतात. शिवनाम जपली सहारा मिलेगा, शिवनाम जपले सहारा